मुंबईतल्या मुलुंडमधल्या आर्यवर्त इंद्रप्रस्थ सोसायटीचा पुनर्विकास करण्यात आला आणि या इमारतीतल्या सदनिकांचं रहिवाशांना वाटपही करण्यात आलंय। मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार तसंच मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। स्वयं विकासाच्या माध्यमातून पुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना तंटामुक्त सोसायटीचा पुरस्कार देत 1 लाखांचं बक्षीस देणार असल्याची घोषणा आशिष शेलार यांनी केलेली आहे। सोबतच स्वयं विकासाच्या आड येणारे अडथळे दूर करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सोबत एक बैठक घेत स्वयं विकास जलद गतीने करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळेला प्रवीण दरेकर यांनी सांगितलं। दर्जेदार अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन्स 2.5 वर्षामध्ये प्रकल्प पूर्ण आणि स्वतःचा पुनर्विकास, स्वतःच आत्मनिर्भर हाऊसिंग म्हणून स्वतःचं घर निर्माण करणं, अशा अर्थानं आजचा हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे। काही दिवसातच माननीय मुख्यमंत्री महोदय बैठक लावून हे सर्व आणखी काही ज्या अडचणी राहिल्यात त्या सोडवणार आहेत, शासन निर्णय करणार आहेत। त्याचबरोबर राज्य सहकारी बँक 1,500 कोटी या स्वयंपुनर्विकासाला देते। केंद्राचे सहकार मंत्री अमित शाह साहेब हे पुढच्या 8-10 दिवसात दिल्लीला बैठक लावून NCDCच्या माध्यमातून 1,000 कोटी देत आहेत। त्याच्यामुळे स्वयंपुनर्विकासाचं हे अभियान जे आहे ते आणखी ताकदीनं गतीनं पुढे जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।